नमस्कार. आज आपण थोडी नवीन रेसिपी बनवणार आहे. तुरीच्या दाण्याची कचोरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: तेल, मीठ, बेसन पीठ, तुरीचे दाणे, धनिया पावडर, हळद, जिरे, सोप, चाट मसाला, लसूण, अद्रक, मिरची, साखर, बटाटा आणि कोथिंबीर. तर मी आता तुरीचे दाणे भाजून घेणार आहे, बटाटा उकडून घेणार आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट करून घेणार आहे. गॅस पेटवून घेतलाय, कुकर गरम करायला ठेवलाय, त्यात थोडं पाणी टाकून घेणार आहे. आणि झाकण लावून बटाटा उकडून घेणार आहे. तुरीचे दाणे भाजायला घ्यायचे आपल्याला, त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर तुरीचे दाणे टाकून घेणार आहे. कंटिन्यू असे हलवत राहायचे. तुरीचे दाणे छान भाजले गेलेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि हे दाणे गार करून घ्यायचे आहेत. मिक्सरचं भांडं घेतलंय छोटंसं, त्यात लसूण, अद्रक आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्याची पेस्ट करून घेणार आहे मी. सारण बनवण्यासाठी मी कढई घेतली आहे, गॅस पेटवून घेणार आहे. कढई गरम झाली की तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. तेल गरम झालंय, त्यात मी जिरं टाकून घेणार आहे. जिरं तडतडलं की अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. एक चमचा धना पावडर टाकून घेतली, थोडीशी हळद, एक चमच बडीशेप, ते तुरीचे दाणे भाजलेले मिक्सर मधून काढलेले ते सारण पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला.
यात टाकणार आहे 1 चमच चाट मसाला, सारण छान फ्राय झालंय. त्यात आपण टाकून घेणार आहे उकडलेला बटाटा. बटाट्यामुळे बाइंडिंग छान येते कचोरीला. बटाटा छान मिक्स झालेला आहे. यात आपण 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ टाकून घेणार आहोत. 1 चमचाच खूप होईल. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. एक चमचा साखर, आणि वरून टाकून घ्यायची छान कोथिंबीर. आता हे स्टफिंग गार होऊ द्यायचं आहे. वरच्या कवरसाठी लागणारं साहित्य: तेल, मैदा आणि मीठ. तर मैदा आता भिजवून घ्यायचा आहे आपल्याला. कटोरी मैदा घेतलेला आहे. एक चमच मीठ आणि तेल. तेल पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे. छानसं मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि पीठ. बघा कसं असं पीठ बांधल्या जातंय. तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता पाणी घालून भिजून घेणार आहोत आपण. थोडं थोडं पाणी घालत चालायचं आहे आणि पीठ भिजवायचं आहे. पीठ भिजून तयार झालेलं आहे. हे आता आपल्याला
झाकून ठेवायचं आहे. झाकून अर्धा तास तसंच ठेवणार आहे मी. जे सारण बनवलेलं होतं ते छान गार झालंय. त्याचे आपण गोळे करून घेऊ. आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला स्टफिंग करायला आतमध्ये. या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आपल्याला. या पद्धतीने मी गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला जो मैदा भिजवलेला होता तो घ्यायचा आहे. त्याचे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे करून. आणि या पद्धतीने पारी बनवून घ्यायची त्याची. हे असं प्रेस करायचं आहे. हे प्रेस केल्याच्या नंतर तुम्ही लाटू पण शकतात किंवा असं प्रेस पण करू शकतात. या पद्धतीने सगळ्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. चला तर आपण आता तळायला घेऊ. कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात तेल टाकून घेणार आहे मी. तेल आपल्याला खूप गरम नाही होऊ द्यायचं आहे. खूप गरम झालं की मग असं कुरकुरीत होत नाही कचोरी. कमी गॅसवरती तळू द्यायचे आहे. कचोरी फुलायला लागली छान. उलट साईड करून घेऊ आपण.
कलर किती छान येतोय बघा. फुगल्या पण एकदम छान आहेत. झाल्या आहेत आपल्या कचोऱ्या. आपण काढून घेणार आहोत. सुंदर कलर आला आहे. याच पद्धतीने अजून राहिलेले तळून घ्यायचे आहे. या पद्धतीने कचोरी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये. कचोरी आपण चेक करू. एकदम खस्ता झाली कचोरी.